आज आपण ग्लुटाथिओन विषयी थोडंसं बोलणार आहोत। तर ग्लुटाथिओन काय आहे? ग्लुटाथिओन हे एक हायली अँटीऑक्सिडंट आहे। हे आपल्या बॉडीमध्ये नॅचरली अवेलेबल असतं, पण ते खूप थोड्या प्रमाणात अवेलेबल असतं। त्यामुळे आपण ते बाहेरून घेतो आणि ते हायर क्वांटिटीमध्ये घेतो। हे आपण ओरली टॅबलेट स्वरूपात घेऊ शकतो किंवा IV इंजेक्शन स्वरूपात घेऊ शकतो। पण जेव्हा हा ड्रग काही आला तर तो पहिल्यांदा ड्रग किमोथेरपीसाठी वापरला जात होता आणि किमोथेरपीमध्ये त्यांना असं दिसून आलं की यानी स्किनचा कलर तुमचा लाइटर होत आहे। त्यामुळे बरेच जण हा स्किन लाइटनिंगसाठी हा ड्रग वापर करत आहेत। पण या ड्रगसाठी FDA अप्रूव्हल दिलेलं नाही आहे। त्यामुळे असं नाही आहे की तुमचा पूर्णपणे काळा असलेला कलर हा गोरा होईल, पण नक्कीच यानी तुमची एक स्किन कलरचा शेड कमी होऊ शकतो, म्हणजेच लाइटर होऊ शकतो आणि तुम्हाला जो काही तुमचा डलनेस आहे किंवा जे पिगमेंटेशन वगैरे आहे ते कमी करण्यास तुम्हाला मदत होऊ शकते। तर या ड्रगनी मेन काय होतं तर एक शेड तुमची स्किन लाईट होते, तुम्हाला चेहऱ्यावरती थोडासा गालांवरती पिंकिश कलर यायला लागतो, जे काही पिगमेंटेशन असतं ते थोडे थोडे लवकर जाण्यास मदत होते आणि ओव्हरऑल बॉडीमध्ये सुद्धा अँटीऑक्सिडंट घेतल्यानंतर त्याचे बरेच फायदे होतात। जसं की हेअरसाठी असू दे किंवा ओव्हरऑल स्किन कलर चेंज करण्यासाठी असू दे, त्याचा फायदा नक्कीच होतो। तर आता हे कशा स्वरूपात तुम्ही घेऊ शकता? डिस्पोजेबल टॅबलेट्स असतात, ते तुम्ही पाण्यामध्ये टाकून तो ग्लासभर पाण्यात टाकल्यानंतर ते तुम्ही दररोज डेली घेऊ शकता। त्याचबरोबर IV इंजेक्शन सुद्धा आहेत। 600 mg किंवा 1200 mg पर्यंत ते अवेलेबल असतात। ते तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने घेऊ शकता। तर याचा डोस कसा असतो? तर तुम्ही IV इंजेक्शन स्वरूपात जेव्हा रूट प्रेफर करता तेव्हा आठवड्यातून अल्टरनेट डे तुम्हाला घ्यायचं असं 1 मंथपर्यंत घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्ही आठवड्यातून 2दा घेऊ शकता 1 महिन्यापर्यंत। त्याच्या पुढे तुम्ही 15 दिवसातून एकदा, त्यानंतर महिन्यातून एकदा अशी तुम्ही मेंटेनन्स थेरपी 4 ते 5 महिन्यापर्यंत ठेवू शकता। त्यानंतर 3-4 महिन्याचा गॅप घेऊन परत तुम्ही ही प्रोसेस परत सेम चालू करू शकता किंवा ओरल टॅबलेट तुम्ही फॉलो करू शकता। आता यामध्ये सुद्धा IV इन्फ्युजन थेरपी पण आहेत। ते एक 10 इंजेक्शनचा कोर्स असतो, तो सध्या आता निर्मितीमध्ये अवेलेबल आहे, तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता। यासारख्या IV इन्फ्युजन किंवा ओरल टॅबलेट सोबत जर तुम्ही डेली रुटीनमध्ये तुमचा एक्सरसाइज, शुगर इंटेक कट डाऊन किंवा जंक फूड वगैरे कट डाऊन करत असाल, त्याचबरोबर तुमचं स्किन केअर रुटीन फॉलो करत असाल, पिगमेंटेशन वगैरे असतील तर ते नाईट रुटीन फॉलो करणं किंवा एखादी केमिकल पिल्स, लेझर्स वगैरे याचं त्यासोबत जर तुम्ही घेत असाल तर नक्कीच तुमचा स्किन टोन चेंज होऊ शकतो आणि हा स्किन टोन चेंज करण्यासाठी नक्कीच ग्लुटाथिओन तुम्हाला मदत करू शकतं। अशाच काही स्किन रिलेटेड किंवा हेअर रिलेटेड प्रॉब्लेमसाठी तुम्ही निर्मिती कॉस्मेटिक सर्जरी सेंटर सांगली किंवा कोल्हापूरला फॉलो करू शकता किंवा क्लिनिकला तुम्ही दोन्हीकडे व्हिजिट करू शकता।